नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 भागामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन स्टॅटिस्टिक 2 सेम सेकंड वर काही कन्सेप्ट पाहिल्या. आता त्या कन्सेप्ट जर तुम्हाला नीट आठवल्या तर त्यांचा वापर करून आपण MCQ क्वेश्चन कसे सोडवतो ते बघणार आहोत. या चॅप्टरवर MCQ क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात आणि ते सॉल्व करायचे कसे हे आपण बघूया. नंबर 1, इफ मीन अँड व्हॅरियन्स ऑफ ए युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ओव्हर ए बी इंटरवल, that is random variable are 5 and 3 respectively, then the values of a and b are. म्हणजे हा युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन रँडम व्हेरिएबल फंक्शन आहे. त्यामध्ये मीन आहे 5 आणि व्हॅरियन्स आहे 3. आता गडबड करू नका. आपण मीनचाही फॉर्म्युला पाहिलाय आणि व्हॅरियन्सचाही फॉर्म्युला पाहिलाय. मग त्यांचे आपण फॉर्म्युले लिहू, त्यांच्या पुढे त्यांच्या किमती लिहू. वी हॅव गिवन दिस इज युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ओव्हर इंटरवल ए बी. ऑल्सो गिवन मीन आपण ई ऑफ एक्स ने दर्शवतो, दॅट इज गिवन 5 अँड व्हॅरियन्स एक्स इज गिवन 3. पहिल्यांदा आपण ई ऑफ एक्स म्हणजे मीनचा फॉर्म्युला बघू. तो होता ए प्लस बी बाय 2. आता ए प्लस बी बाय 2 याची किंमत 5 दिली, सो इज इक्वल टू 5 लिहिलं. या 5ने याला गुणलं, 5 2 जा 10 झाला. म्हणजे इक्वेशन नंबर 1 बनला ए प्लस बी इज इक्वल टू 10. इक्वेशन 1. मग आपण व्हॅरियन्सचा फॉर्म्युला लिहू. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, आपण मगाशी प्रूव्ह पण केला, बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12. आणि या व्हॅरियन्सची किंमत आम्हाला 3 दिली. सो बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12 इज इक्वल टू 3. 12 त्रिक 36, तिरकस गुणाकार केला. सो बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 36. इफ यू टेक स्क्वेअर रूट, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या. सो बी मायनस ए हे याचं स्क्वेअर रूट झालं, तर याचं स्क्वेअर रूट 6. अशा रीतीनं मायनस ए प्लस बी इज इक्वल टू 6 इक्वेशन सेकंड झालं. मग सॉल्विंग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन वी गेट a plus b is equal to 10 first equation, minus a plus b is equal to 6 second equation. So a will get cancelled, 2b is equal to 16. So b is equal to 8. खरं तर एवढ्यावरून सुद्धा आम्हाला लक्षात येऊ शकतो की ह्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शनमध्ये b ची किंमत 8 फक्त इथे आहे. मग आपण सांगू पण शकतो उत्तर b आहे. पण समजा हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे, MCQच्या ऐवजी सॉल्व करा म्हटलं तर आपण काय करणार, a प्लस बी इज इक्वल टू 10 या इक्वेशनमध्ये बी ची किंमत 8 ठेवणार, तो 8 इकडे येणार राईट हँड साईडला, दॅट इज 10 मायनस 8 2. सो a इज इक्वल टू 2. इन दिस वे a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू 8. दिस इज द ऑप्शन नंबर b, दॅट इज a इज इक्वल टू b इज इक्वल टू 8. ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 बघ. इफ x दॅट इज रँडम व्हेरिएबल फंक्शन uniform distribution function over interval minus a to a, the value of a when p of mod of x is greater than 1 is equal to 6 by 7. आणि हे 4 ऑप्शन तुला दिलेत. आता नीट विचार कर, हे लक्षात ठेवायचंय म्हणून सांगतो. नोट, रँडम व्हेरिएबल फंक्शन युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन ओव्हर मायनस ए टू ए या इंटरवल गिवन, देन एफ ऑफ एक्स. तुला माहिती आहे एफ ऑफ एक्स आपण कसं लिहितो, 1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. या ठिकाणी अप्पर लिमिट ए मायनस लोअर लिमिट मायनस ए, म्हणजे ए मायनस मायनस प्लस ए, म्हणजे ए प्लस ए दॅट इज 2a होणार. हे लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला असतो. when minus a is less than or equal to x less than or equal to a, म्हणजे x ची किंमत मायनस ए टू ए या दरम्यान असेल तेव्हा त्या युनिफॉर्म रँडम व्हेरिएबल
फंक्शनची किंमत असते 1/2a. ती कशी बनते तुला ते माहिती. अजून काय दिलंय आणि ते लक्षात तुला ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 असते, नीट लक्षात घे. दिस इज गिवन बाय 1 मायनस प्रोबॅबिलिटी मॉड ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 होते. म्हणजे ग्रेटर दॅन 1चं रूपांतर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 मध्ये होतो. हा मॉड तसाच राहतो. मग बदल काय घडला? हे म्हणजे 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असं रूपांतर होतं. त्यामुळे हे नीट समजून घ्यायचं. आता हा 1 प्रोबॅबिलिटी, हे जे मॉड असतं, मॉड लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आपण कसं लिहितो माहिती का? एक्सची किंमत -1 टू +1 आहे. हा त्या मॉडचा अर्थ होतो. लेस दॅन ऑर इक्वल टू 1 जेव्हा असतं मॉडमधली किंमत, याचा अर्थ हा 1 लेफ्ट हँड साईडला मायनस, राईट हँड साईडला प्लस मध्ये एक्स. नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू असं साईन लिहायचं. म्हणजे ह्याला आपण असं लिहितो, हे नीट लक्षात ठेवायचं. आता हा 1 हे -1 एक्सची किंमत आहे, म्हणजे लोअर लिमिटच्या खाली आहे. त्यामुळे ती 0 असते, ती आपण बघणार नाही. फक्त आपण एवढंच बघणार, कारण एक्सची किंमत लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, म्हणजे ती -1 टू +1 मध्ये येते. -1 टू +1 मध्ये ही किंमत येते. म्हणून आपण काय केलं, हा 1 इथं लिहिला fxच्या ऐवजी. म्हणजे हा 1 हे निगेटिव्ह साईन, -1 टू +1 हे लिमिट, आणि f ऑफ x dx लिहिणार. मग हा परत f ऑफ x बाहेर काढणार. -1 टू +1 इंटिग्रेशनचं लिमिट राहणार आणि dx राहणार. dx म्हणजे 1 dx. मग तुला माहिती 1चं इंटिग्रेशन x असतं, आणि हे -1 टू +1 हे जसं तसं लिमिट तू लिहिलं. म्हणजे एक्सच्या जागी 1, मायनस साईन देऊन एक्सच्या जागी -1, म्हणजे 1 -1 असं ते होणार. मायनस ऑफ -1 म्हणजे हे +2 होणार. म्हणजे 1 -1/2a आणि हे 2 विल गेट. आता पुढं काय करणार? 1 -1/a उरला फक्त. हे काय? प्रोबॅबिलिटी मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1. पण लक्षात ठेव, तुला ह्याची किंमत दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. ती दिली 6/7. हा 1 1/a मायनस सगळं जसं तसं. हा 1/a मायनस इकडे आणला तर प्लस, आणि हा 6/7 इकडे आणला तर मायनस. मग अशा रीतीनं 1/a इज इक्वल टू 1 मायनस 6/7. 7 × 7 वजा 6 म्हणजे 1/7. सो 1/a इज इक्वल टू 1/7. तर याचा अर्थ असा झाला, a इज इक्वल टू डायरेक्टली 7 म्हणू शकतो, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू 1 इज a इज इक्वल टू 7 इंटू 1 7, दॅट इज a इज इक्वल टू 7. अशा रीतीनं ऑप्शन नंबर सी